नमस्कार वैभव. नमस्कार. आज आपण आलो आहे पुसला शेत शिवारामध्ये. वैभव बगाडे यांच्या शेतामध्ये खापरखेडा शेत शिवारात आपण आज आहे. प्रगतिशील शेतकरी श्री वैभव बगाडे यांच्या सोबत पुसल्यामध्ये. हे मागील 2-3 वर्षापासून आम्हाला जुळून आहे आणि त्यांचा शेतीमधला खूप दणगा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाला जोड नाही आणि अनुभवामध्ये ते दरवर्षी उत्पन्नाची पातळी ही वाढवत आहे. तर आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया. ते आपल्याला जुळले असल्यामुळं, पण आपल्या जुळल्यापेक्षा त्यांचा अनुभव जो आहे शेतीमधला पारंपरिक आणि त्यांची वडिलोपार्जित शेती आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपण ते जाणून घेऊया त्यांच्याकडून, त्यांच्या मुखातून 2 शब्द. माझं नाव वैभव दिवाकर बगाडे, मुक्काम पोस्ट पुसला, तालुका उरुळ, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर 95 40 20 94. आता हे जो प्लॉट आहे, हा प्लॉट जो आहे हा 1650 झाडाचा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटमध्ये जवळपास मी एक विक्रमी उत्पन्न 200 टनापर्यंत घेतलं आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा फसल जास्त आहे. मागच्या वर्षी मृग बहार पण होता याच्यामध्ये आणि मृग बहार घेऊनही हा आंब्या बहार आहे. तर यंदा जवळपास एक 210 ते 200 टनापर्यंत आंब्या बहार आहे इथे. आणि आंब्या जो मागच्या वर्षी जो आंब्या होता, हा मागच्या वर्षी आंब्या कमी नव्हता. मागच्या वर्षी पण 145 टन आंब्या तुटला आणि 30 टन त्याच्यामध्ये मृग बहार तुटला. तुमचे संत्रा झाडं किती आहे टोटल? 1650 झाड. 1650 झाड आहे. एक विक्रमी उत्पादन वैभव घेत आहे. यांच्यापासून फारशा शेतकऱ्यांना शिकण्याजोगतं आहे, पण ते जिद्द आणि चिकाटी खूप आहे यांची शेतीमध्ये. आता माझा जवळपास 26-27 वर्ष झाले असून मला ह्या गोष्टीला जुळून, म्हणजे संत्रात मी काम करणार. हा, शेतीमधला तुमचा अनुभव हा 26-27 वर्षाचा वर्ष. हा दांडगा अनुभव आहे तुमचा. तर मागच्या वर्षी मी एक 12 जानेवारीला पाणी चालू केलं. 12 जानेवारीला पाणी चालू केलं आणि बगीचात फूट चालू झाली माझी जवळपास एक फरवरीच्या पहिल्या हप्त्यामध्ये. बगीचा तुटला माझा मागच्या वर्षी जवळपास एक 30 डिसेंबरला बगीचा तुटला. तर आज रोजी हा बगीचा तुटाचा आहे. आज तारीख समजून घ्या एक 13 जानेवारी 2025. तर ही बाग दिली आहे सध्या. आता एकदा बगीचा विकला आहे मी आणि तो टाकला 49 लाखात विकला होता आणि परत सेटलमेंट केला आहे मी. आता ह्या 45 लाखापर्यंत सेटलमेंट झाला आहे माझं. नमस्कार, मी गौरव देऊळकर, ॲडव्हान्स पेस्टिसाइड या कंपनीमध्ये ओरुडमध्ये काम करतो. आपण आलो आहे आज वैभव बगाडे यांच्या शेतामध्ये. मी तसं त्यांचं आणि माझं फोनवर कॉन्टॅक्ट चालू असते. 1-2 महिन्यातून मी चक्कर पण मारत असतो. ते आपल्या कंपनीचे काही प्रोडक्ट यूज करतात. ते सांगतील तुम्हाला त्यांचे अनुभव, आणि त्यांचा जो अनुभव आहे तो खूप दांडगा आहे. ते आता तुम्हाला त्यांचा अनुभव शेअर करतील. माझं कंपनीचे काही प्रोडक्ट्स वापरतो. समजा काय एक 05535 वापरला आहे आणि त्यानंतर एक ॲबॅडॉक वापरला आहे आणि एक झिंक वापरला आहे. झेनॉन म्हणून नावाचं आहे ते झिंक. आणि एक काजू नावाचं औषध आहे का, ते फळगडसाठी उपयोग चांगला येऊन आला त्याचा. आणि तुम्ही ड्रिंचिंग मधून काय वापरला? ड्रिंचिंग मधून मी सगळ्यात जास्त तुमचं जे वापरतो ते सिबॉन वापरतो. किती वेळा वापरता वर्षाला माझं जवळपास एक 4-10 तरी होऊन राहिलं. ते रिझल्ट जसे एवढे चांगले आहे का, हे जे दिसून आलं अजून झाडावर इतकं लोड आहे. त्याचे रिझल्ट मिळाले तर तुम्हाला त्याचा काय फायदा मिळाला? फायदा म्हणजे इतका वेळेपर्यंत माल टिकून ठेवणं, हा त्याचा रिझल्ट आहे. कॅनोपी आहे, झाड जे फुटाले ताणणे जाऊन आला. आता हल्ली माझा आंब्याला पाणी चालू होऊन गेला आहे. माल असताना पाणी चालू होऊन गेला माझा आंब्याला. तर हा बार 1-2 दिवसात खाली होणार आहे. आज समजा की एक 13 जानेवारी आहे 2025. तर हा माल समजा 2-4 दिवसात खाली झाल्यानंतर लगेच खाट टाकून त्याला पाणी चालू करून द्यायचं आहे. तर हा समजा की फरवरीच्या इतक्या लेट जरी तुटून फरवरीच्या दुसऱ्या किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यातच याच्यावर फळ दिसणं चालू होऊन जाईल. तर हे सिबॉन जे आहे, या सिबॉनमुळं कसं आहे, माझ्या इकडं म्हणजे नामशास्त्र म्हणजे गळण आहे. आणि हे सिबॉन जे आणला मी जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र उरुळ इथून आणलेलं आहे.
आणि आता तुम्हाला दिसत आहे जमिनीवर आज जरी पाणी आलं तर तुम्ही अर्ध्या एक तासामध्ये चालून जा, तुमच्या चपलीला माती सुद्धा लागणार नाही. हा प्रॉडक्टचे इतके खास रिझल्ट येऊन आले आहे. तुमचं म्हणणं जमीन भुसभुशीत करते असं आहे हो, हो. शिबॉनमुळं. शिबांमुळे आणि आणि तुमची गांडुळाचं प्रमाण हा. का तुमचं समजा की गांडूळ तुम्हाला उन्हाळ्यात दिसणार नाही, हा. म्हणजे जेव्हा हा टेम्परेचर टेम्परेचर असल्यामुळे गांडूळ वर येत नाही. वर येत नाही. हा. आमच्या इथे तुम्हाला गांडुळा तुम्हाला हा. 2 बोटं उखरल्यानंतर गांडुळ 45 डिग्री सेल्सिअस 46 डिग्री सेल्सिअस वातावरण झाल्यावर म्हणजे टेम्परेचर वाढल्यावर तुम्हाला गांडूळ दिसेल. गांडुळाची संख्या भरपूर वाढली आहे. हा. आणि चप्पल काढून किंवा बूट काढून जर आपण चाललो तर जमीन एकदम तुम्हाला मऊ मऊ लागते. लागते तुम्हाला. आता वखरवाई झालीच नाही आहे. हे आता वखरवाई माझी जवळपास एक आखरीच्या महिन्यात होईल, म्हणजे पाणी बंद करायच्या तयारी. वर्षातून एकदा वखरवाई करून आलो आम्ही. हा. पण तुम्हाला असं वाटतं का ह्या जमिनीची वखरवाई वरच्यावर चालू आहे, हा. पण वर्षा काटा फक्त मी वखरवाई एकदा करून आलो. शिबॉन वापरल्यामुळे जमीन हे भुसभुशीत होते. हा, हा. त्यामुळे वापसा कंडिशन टिकून असल्यामुळे संत्रा झाडाकडे तिथं गळण कमी होते असं गळण तुमचं कमी. म्हणणं आहे. हो, हो. वापसा कंडिशन वापसा condition. आणि जमिनीचा पोत कलर मध्ये काय चेंजेस वाटले तुम्हाला ते वापरल्यानंतर? कलर मध्ये म्हणजे झाडाचं तुम्हाला झाडच सांगून आले, कलरचा विषय नाही. जमीन कशी पांढरी असू शकते, काळी असू शकते, नाही, पण जे- जमिनीतून जे न्यूट्रन घ्यावाचं आहे कलरचा ते विषय नाही न्यूट्रन जमिनीचा. जमीन कशी पांढरी असू शकते, काळी असू शकते, नाही, पण जे- जमिनीतून जे न्यूट्रन घ्यावाचं आहे ते न्यूट्रन कसं आहे ते झाडाच्या कक्षेत आणून द्यासाठी हा. ते जीवाणू जे तयार झाले पाहिजे जमिनीमध्ये ते काम हे शिवण करून आलं. हा तुमचा अनुभव आहे. अनुभव आहे. हा. आणि आम्हाला तुम्ही- ह्या जमिनीच्या कलर संघ आणि ह्या झाडाच्या कलर संघ काहीच लेन देन आम्ही नाही. तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल शिबॉन वापरण्याविषयी? सिबॉन तुम्ही वापरा. तुम्ही सिबॉन वापरल्यानंतर तुम्हाला एक 15 कंपनी सांगते 20 दिवसानंतर रिझल्ट, तुम्हाला 12-13 दिवसातच रिझल्ट चालू होऊन जाईल. 12-13 दिवस रिझल्ट रिझल्ट झाला तुमचा अनुभव आहे चांगला. तर रिझल्ट तिचे 12-13 दिवसात चालू होते. तिचे रिझल्ट कसा आहे, बाकी आपण रासायनिक टाकल्यानंतर त्याचा रिझल्ट एक 8-10 दिवसात नाहीशी होऊन हा. जाते. त्याचे रिझल्ट कसा आहे तुमचे वर्षानुवर्ष रिझल्ट येत चालू. लॉंग टाइम लॉंग टाइम. ते कसं आहे कार्बनचं प्रमाण खूप वाढवते सिबॉन व ऍडव्हान्स कंपनीचं, त्यामुळे त्याचे रिझल्ट लॉंग लाईफ आहे. ऑर्गॅनिक कर्ब आपण आता काय आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये काय झालं आहे, प्रत्येक ठिकाणी आपण जर कुठेही गेलो तुम्हाला कोणता डॉक्टर मिळाला, कोणी शेतीचा किंवा कोणी जवळचे तुमच्या जे सल्लागार असतील ते मिळत, प्रत्येक जण आल्यानंतर हा काय करतो, आल्यानंतर तुम्ही हे फवारणी मारा, ते फवारणी मारा, सर्वजण फक्त फवारणी औषधी विकायच्या मागे आहे. वरतून झाडाच्या स्प्रिंग साठीच फक्त काम करून राहिले. जमिनीवर जमिनीवर कोणताही व्यक्ती काम करून राहिला नाही. कोणताच दुकानदार जमिनीवर काम करून राहिला नाही किंवा कंपनीवाला काम नाही करून राहिला. माझं म्हणणं हे आहे. तुमचं म्हणणं आहे हा, जमिनीवर जर काम केलं तर रिझल्ट जमिनीवर माझं सगळ्यात जास्त आता 27 वर्ष झाली दादा, मला हे जमिनीवर काम करून आलो मी. हा. का काय झालं पाहिजे, आपली गलती कुठं झाली, गलती माझ्याकडून झाली असं नाही का मी वरतून शिकून नाही आलो, इथंच शिकलो प्रॅक्टिकली. बरोबर आहे. आणि हा जो अनुभव आहे तो तुम्हाला शेअर करून आलो. शेतीमध्ये कसं आहे, शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकल अनुभवाला खूप महत्व आहे, पण त्याबरोबर शिक्षणाची जोड तर पाहिजे. शिक्षणाची जोड पाहिजे. तर त्यामुळे तुमचा जो अनुभव आहे याला जोड नाही आहे इथे याच्या विषयात. तर तुम्ही शिबॉन वापरण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला सांगा, प्रत्येकानं वापरलंच पाहिजे. कसं आहे, जोपर्यंत तुम्ही जमिनीवर काम करत नाही तोपर्यंत तुमचा आता पर्यायच नाही उरणार आहे. तुम्ही एक सिबॉन सोबत मल्टीप्लेक्सचं निसर्गा नावाचं प्रोडक्ट वापरलं होतं, ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा. त्याचे रिझल्ट कसे आले रिझल्ट तुम्हाला? चांगले. आता तुम्हाला दिसून आलं गळण कुठंच हे नाही आहे ना. आता ह्या टाइमला जर बगीचा टिकून राहिला हा. आणि यंदा कसं सगळ्यात जास्त झाडाच्या जे इथेनॉलचं प्रमाण, मुळ्या कुजाचं प्रमाण जे वाढलं होतं हा. त्याच्यामुळे झाडाचं जो इथेनॉलचं प्रमाण जे वाढलं हा, होतं ते कमी झालं. ते कमी इथे ह्या भागात दिसणार नाही तुम्हाला. इथेनॉलचं जर प्रमाण वाढलं तर फळगळ वाढत फळगळ असते वाढते. त्यामध्ये. तर ह्या सर आपल्याला सिबॉन म्हणून रिझल्ट आला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.